त्या मुलीचं चारित्र्यहनन करणाऱ्या गोष्टी पसरवणं हे अत्यंत गंभीर आहे. ती जी व्हिक्टीम आहे तिला काय वाटत असेल, तिने सांगितलं की मला वाईट वाटत आहे की मीच जणू काय आरोपी असं वाटतं. आता दुसरी गोष्ट आली की त्याच्या अकाउंटमध्ये काहीतरी 250 रुपये आहे. आता हे पहा ना, आपण म्हणजे याच्यातून समजू शकतो ना 7,000 रुपये केव्हा दिले त्यांनी, कुठून दिले त्यांनी. ही बॅग ही 48 तासापेक्षा जास्त काळ पोलिसांकडेच होती त्या मुलीची, जी काही गावाला जाणार होती ती. मग त्या बॅग पोलिसांनी तपासली आहे ती बॅग, त्यांना कुठेही 7,000 रुपये असं काही सापडलं नाही. त्या मुलीला जे सध्या फ्रस्ट्रेशन आलेलं आहे ते बरंचसं या खोट्या प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे आणि न्यूज चॅनलवरच्या व्हिडिओजमुळे आलेलं आहे. तिने 17 ते 18 जणांना वेगवेगळ्या वेळेस सांगितलेलं आहे की तिच्यासोबत काय झालं. आता हा मोठा अन्याय आहे तिच्यावर, अत्याचार आहे एक प्रकारचा, की नेहमी तिला सांगावं लागणं प्रत्येकाला. फास्ट ट्रॅक कोर्ट हे बोगस आहे असं माझं स्पष्ट मत. मी बिलकुल कधी फास्ट ट्रॅक कोर्टात कोणाला तरी केसेस चालवा असं म्हणणार नाही. नमस्कार, मी रोहित हरी. द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुण्यातली स्वारगेट रेप केस ही प्रचंड गाजती आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये उलटसुलट आरोपांमुळे या सगळ्या प्रकरणाला आता नवनवीन वळणं मिळत चालली आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये आधी सुरुवातीला जेव्हा ही घटना घडली तेव्हा अत्यंत निर्गुणपणे एका मुलीवरती, 26 वर्षीय तरुणीवरती दत्तात्रय गाडे या इसमाकडनं बलात्कार करण्यात आल्याचं गुन्हा दाखल झाला होता, तसा आरोप झाला होता. मात्र नंतर दत्तात्रय गाडे आणि त्यांच्या वकिलांकडनं या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक, नवीन आणि खळबळजनक आरोप करण्यात आले की हे सगळे संबंध परस्पर संमतीने झाले किंवा मुलीचा कन्सेंट होता. या सगळ्या विषयात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत असीम सरोदे सर. असीम सरोदे सरांची खरं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना, पण आता असीम सरोदे सर नुसते वकील म्हणून नाही तर ते या सगळ्या प्रकरणामध्ये संबंधित पीडितेचे पक्षकार किंवा वकील म्हणून या सगळ्या प्रकरणात ते आता आहेत आणि त्यांनी आजच ते कोर्टात जाऊन आले आहेत. तर मला तुम्हाला या सगळ्या प्रकरणाची बेसिक माहिती ते घ्यायची, पण मला विचारायचं आहे तुम्हाला असं की पहिल्यांदाच की या सगळ्या विषयामध्ये जे काय परस्पर संमतीने संबंध झाले, हा जो काय प्रोपोगंडा किंवा आरोप केले जातोय त्यात किती तथ्य आहे आणि कोर्टात काय घडलेलं आहे नेमकं? हा अत्यंत पूर्वनियोजित पद्धतीने अशा प्रकारचा बनाव रचण्यात आलेला आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की आता सध्या उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे अनेक असे निर्णय आलेले आहेत ज्याच्यामध्ये हे पुढे आलेलं आहे. कोर्टाने न्यायतत्व म्हणून हे आता मान्य केलेलं आहे की आपसात सहमतीने जेव्हा संबंध असतील तेव्हा त्याला आपण बलात्कार म्हणू शकत नाही. आणि त्याचा गैरफायदा घेण्यासाठी पुढे केस सुरू होईल तेव्हा आत्तापासून तशा प्रकारचं बॅकग्राऊंड तयार करण्याचा प्रयत्न हे आरोपीचे वकील करत आहेत, आरोपी करत आहेत असं मला वाटते. कारण की जेव्हा आपण कन्व्हिन्स करू शकत नाही कोणाला, काही पटवून देऊ शकत नाही आपलं म्हणणं, बेसिकलीच ते खोटं असल्यामुळे, तेव्हा मग कन्फ्यूज करायचं, गोंधळाची परिस्थिती निर्माण करायची असा एक कावा काही जण करतात आणि त्याचाच हा प्रकार आहे असं मला वाटतं. पण मग या आरोपांमुळे कुठेतरी त्या पीडितेची बदनामी होतीये किंवा तिला अँसरेबल केलं जाते किंवा या सगळ्या प्रश्नांमध्ये जेव्हा तिच्यावर असा आरोप होणार की हे सगळे संबंध बलात्कार नव्हताच, जे काय बसमध्ये घडलं ते परस्पर संमतीने घडलं, तेव्हा ह्याचं डिफेंड करताना तिला ह्याचा त्रास होणार, तिचं चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न केला जातोय. माध्यमं जे आहेत त्या सगळ्यांना बातम्या पाहिजे असतात, वाचकांपर्यंत, दर्शकांपर्यंत योग्य माहिती पोचवणं हे त्यांचं काम आहे. मी स्वतः पण माध्यमाचा विद्यार्थी राहिलेलो आहे, पत्रकारिता मला माहिती आहे. त्यामुळे पत्रकारांचा गैरवापर करणारे काही लोक असतात हे सुद्धा पत्रकारांना पण माहिती आहे. म्हणजे एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगतो की मला काही पत्रकारांनी अक्षरशः व्यथित होऊन फोन केले की ज्या पद्धतीने हे आरोपीचे वकील, काही जण लोक बाहेरचे हे बोलत आहेत ते अत्यंत चुकीचं आहे आणि आम्हाला वाईट वाटते. कारण की त्यांच्या हे प्रकरण लक्षात आलं आहे, त्यांना हे दिसायला लागलं आहे. जेव्हा अनुभवी एक सचिन तेंडुलकर खेळत असतो तेव्हा आपण म्हणतो की त्याला छोटा बॉल असेल तरी तो फुटबॉलसारखा दिसतो असं आपण वर्णन करतो. तसंच जे पत्रकार असतात त्यांना माणसं ओळखता येतात आणि त्यांनाच वाईट वाटायला लागलं होतं की हे असा प्रकार सुरू आहे. त्यांनी मला हे सांगितलं. ही अत्यंत सकारात्मक गोष्ट आहे. पण त्याच वेळेस हे पाहिलं पाहिजे की माध्यमं सवंग लोकांना प्रसिद्धी देतात हे सुद्धा आहे. चांगल्या वाईट प्रवृत्तीचे लोक सगळ्या क्षेत्रात आहेत, तसे ते कमजोर बुद्धिमत्तेचे काही लोक सगळीकडेच आहेत. वकिली व्यवसाय आहेत, डॉक्टर आहेत, पत्रकार आहेत, पोलीस आहेत, काही न्यायाधीश पण आहेत. त्यामुळे याचा गैरफायदा नेमका आरोपीतर्फे घेण्यात येत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण याच्यामध्ये जे फेक नरेटिव्ह पसरवण्यात येते मुलीबद्दल की ही मुलगी जी आहे तिचे याच्याशी संबंध होते,
तिने आरडाओरडा केलाच नाही, तिची संमती होती, त्यानंतर तिचे 2 महिन्यापासून याच्याशी काहीतरी संबंध आहे, एक तिसरा नरेटिव्ह, त्यानंतर तिने याच्याकडून 7,000 रुपये घेतले होते, 7,000 रुपये त्यांचं ठरलं होतं की असं करू द्यायचं. हे जे 3, 4, 5 नरेटिव्ह आहेत जे अत्यंत खोटारडेपणावर आधारित आहेत, त्याला काही बेस नाही. त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की ती जी व्हिक्टीम आहे तिला काय वाटत असेल. आणि तिने मला आज सांगितलं, काल सांगितलं, 2 वेळा आम्ही भेटलो, तिने सांगितलं की मला वाईट वाटत आहे की मीच जणू काही आरोपी असं वाटतं, आणि मग आत्महत्येचा विचार का तिच्या मनात येणार नाही. हा तिचा प्रश्न आहे. हा मला विचारलेला प्रश्न नाही, हा तुम्हाला पण विचारलेला, हा सगळ्या समाजाला विचारलेला प्रश्न आहे. की आपण म्हणतो की द पर्सन हू सेट्स लॉ इन टू मोशन, दॅट पर्सन शुड बी प्रोटेक्टेड, दॅट पर्सन इज इम्पॉर्टंट. न्यायाची चाकं कोणीतरी फिरवत आहे. तुम्ही बघा, बलात्काराच्या सगळ्या केसेस काढून बघा तुम्ही, कोणत्या केसेसमध्ये तक्रारी झालेल्या आहेत. मध्यमवर्गीय गरीब लोकच न्याय मागतात. जेव्हा श्रीमंत असतात, वेल टू डू असतात खूप, ते तर बलात्कारसुद्धा मॅनेज करून टाकतात स्वतःच, की काय करायचं, झालं ते झालं. पण त्या मुलीला असं वाटत नाही. तिला वाटते की माझ्यावर जसं झालं तसं इतरांवर व्हायला नको. तिला वाटते की या स्वारगेट बस स्टँडवर हा माणूस जर दबा धरून शिकारीसारखा बसत असेल तर आणखी कोणाला असं यांनी करायला नको. ही तिची भावना जी आहे ती समजून घेतली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्या मुलीचं चारित्र्यहनन करणाऱ्या गोष्टी पसरवणं हे अत्यंत गंभीर आहे. आणि म्हणून आम्ही अर्ज केला आहे की न्यायालयाने मनाई हुकूम पारित करावा की जे या केसशी संबंधित नाहीत, राजकीय असतील, इतर कोणी लोक असतील किंवा वकील असतील, त्यांनी चारित्र्यहनन करणारं कोणतेही वक्तव्य करू नये. कोर्टात जे झालं त्या घडामोडींचं विश्लेषण आणि वृत्तांकन करण्याचा संपूर्ण हक्क हा माध्यमांना आहे. परंतु जेव्हा मला तिथे माध्यम मध्ये काम करणारे लोकच सांगतात की कोर्टामध्ये या माणसांनी एक वाक्य फक्त बोलला आणि बाहेर येऊन मात्र तो अर्धा तास बोलतो, तर हे चुकीचं आहे. आणि म्हणून हे थांबलं पाहिजे, यासाठी आम्ही अर्ज केले. पण मग ह्याला काही कायदे आहेत का की पत्रकारांकडनं किंवा बाकीच्या लोकांकडून पण सांगितलं जातं की कोर्टात जे बोलले ते आम्ही बाहेर सांगतोय, मग कोर्टात आरोपींनी सांगितलं की आमचे परस्पर संमतीने संबंध होते, तर मग ह्याला काही थ्रेशोल्ड, त्याला काही कायद्याकडनं गाईडलाईन्स कायद्यांनी की या गोष्टी कोर्टरूममध्ये ज्या घडतात त्या या सगळ्या प्रकरणाचं एक हायजीन म्हणून, किंवा एक त्याला म्हणतो आपण की मुलीचं कॅरेक्टर महत्त्वाचं आहे, याच्यामध्ये प्रतिमा महत्त्वाची आहे, ते खराब होऊ नये पण सगळ्या गोष्टी बाहेर सांगितल्या जातात, ते कितपत योग्य आहे? व्हिक्टीम या शब्दाला जो अर्थ आहे, अन्यायग्रस्त, अत्याचारग्रस्त, त्या व्हिक्टीम शब्दाला कोणतंच महत्त्व आपल्या कायद्यात नव्हतं 2008 पर्यंत. 2008मध्ये जेव्हा क्रिमिनल अमेंडमेंट ॲक्ट आला तेव्हा व्हिक्टीमची डेफिनेशन सेक्शन 2WA मध्ये तेव्हा ॲड करण्यात आली. आणि तेव्हापासून सातत्याने मी हे सांगतोय की व्हिक्टीमच्या डेफिनेशनवर लक्ष केंद्रित करून संपूर्ण कोर्टाची आणि पोलिसांची तपास प्रक्रिया झाली पाहिजे. एकदा आपण आयडेंटिफाय केलं की ही व्यक्ती व्हिक्टीम आहे, त्या व्यक्तीच्या भोवती मदतीचे सगळे उपाय उभे राहिले पाहिजे. आणि मग आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की खरोखर न्याय म्हणजे आपण जेव्हा पाहतो ही केस उभी राहते तेव्हा स्टेट वर्सेस तो आरोपी अशी केस असते. याचं कारण काय? कारण की आपण असं समजतो की त्या मुलीवर तो झालेला अन्याय नाही, हे समाजाप्रती त्यांनी केलेलं दुष्कृत्य आहे. आणि म्हणून त्याला समाजाप्रती पातक करणारा म्हणून शिक्षा झाली पाहिजे. आता या अनुषंगाने मग आपण जर बघत नाही तर मग आपल्याला काय होतं की दृष्टिकोन संकोच आपला होतो आणि मग आपण अशा लोकांना बोलू देतो. म्हणजे न्यायाधीशांनी सुद्धा न्यायालयामधल्या कामकाजाचं मॉनिटरिंग केलं पाहिजे. त्यांना नियंत्रण करण्याचे अधिकार आहे. त्यांनी सांगितलं पाहिजे हे बोललेलं चालणार नाही. त्यांनी तिथं म्हटलं पाहिजे सगळ्या पत्रकार तिथं कोणी असतील तर त्यांनी हे छापायचं नाही, याच्या म्हणण्याला महत्त्व द्यायचं नाही, हे सांगितलं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकूणच संवेदनशीलता ही सार्वत्रिक आणि सामूहिक अशी जी असली पाहिजे ती कमतरता आपल्यामध्ये आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये 1-2 आरोप त्या मुलीवर अत्यंत गलिच्छ पद्धतीने केले जातात. मी जाणीवपूर्वक शब्द वापरतो की मुलगी बलात्कार होत असताना ओरडली नाही किंवा तिने प्रतिकार केला नाही किंवा ती बसमध्ये मुलगी आधी जात होती मग तो आरोपी गेला. तर मला विचारायचं की कोर्टामध्ये हे सगळे ज्या गोष्टी असतात या कितपत स्टँड करतात की मुलगी आधी गेली काय नंतर गेली काय, की बलात्कार झाल्यानंतर मुलीने ओरडलं पाहिजे असं काही नियम नाही. कुठं घाबरलेल्या असतात मुली, ग्रामीण भागातल्या असतात, त्यांच्यावर दडपण असतात. तर मग हे या प्रकारचे जे आरोप केले जात आहेत ते कोर्टात किती स्टँड करतात हा पहिला प्रश्न. आणि हे प्रकारचे आरोप करून कुठंतरी त्या मुलीच्या मनोधैर्यावरती खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहे का इनडायरेक्टली आरोपींकडनं, आरोपींच्या वकिलांकडून? नाही, खच्चीकरण सुरूच आहे. त्याच्यामुळे तिने जे तिच्या भावना व्यक्त केल्या त्याच्यातून हे दिसतेच की खच्चीकरण सुरू आहे. आता दुसरीकडे आपण पहा की आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे ही मुलगी माझ्या माहितीप्रमाणे बाबा आमटेंच्या शिबिरामध्ये सहभागी झालेली आहे. आमचे स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी अहमदनगरचे, त्यांनी घेतलेल्या शिबिरांमध्ये आणि उपक्रमांमध्ये हिचे मित्र ही सगळे सहभागी झालेले आहेत.
त्यामुळे तिला चांगल्या विचारांची ओढ आहे आणि तिने हे पाहिलं आहे की चांगुलपणा कसा येईल आपल्यामध्ये, आपल्याला चांगले मित्र कसे मिळतील, मैत्रिणी कशा मिळतील, याचा ती प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिने मला सांगितलं हे काल पण, की तिच्या मनात ही सगळी क्रिया सुरू असताना जे काही विचार आले की हा मला मारून टाकेल का, हा माझे डोळे फोडेल का, हा मला जखमी करेल का, आणि त्याच्यामुळे त्याला जे पाहिजे ते करू द्या आणि सुटका करून घ्या. हा जर जीव वाचवण्याचा मार्ग असेल, आणि जर आपण आधी अनेकदा पाहिलं असेल की ज्यांनी ज्यांनी विरोध केला त्यांना अत्यंत निर्गुण पद्धतीने मारण्यात आलं, त्यांचे अवयव इजाग्रस्त करण्यात आले, मग त्या मुलीने तसा एक शहाणपणाचा निर्णय घेतला असेल तर का आपण त्याच्याबद्दलचे ऑब्जेक्शन घेतो. पण ती ओरडली आहे, फॅक्ट आहे, तिने ओरडली आहे. तिने सांगितलं की सुरुवातीला मी ओरडली, पण नंतर मी बधीर झाली, मला काहीच कळत नव्हतं, आणि ती म्हणत होती की मला असं वाटत होतं की मी खूप ओरडते आहे. तर तिने मला हे उदाहरण पण दिलं की जसं आपल्याला स्वप्न पडतं एखाद्या वेळेस आणि आपल्याला खूप जण मारत आहे असं वाटते आणि आपण ओरडत असतो, पण प्रत्यक्षात आपण झोपलेलो असतो. तीच अवस्था असते अशा वेळेस बधीर झालेल्या लोकांची, किंवा जे आपण म्हणतो नाही कसं वाचा बसल्या निमता, नमपणा आलेला असतो. वाचा बसून गेली होती, तिला वाटत होती की आपण ओरडतो आहे पण ती काहीच करत नव्हती, शिथिलता सगळी शरीरामध्ये होती आणि तिने ते जे पाहिजे ते करू दिलेलं आहे. अजून एक मी तुम्हाला सांगतो, एका मोठ्या तत्त्वज्ञ व्यक्तीचं वाक्य आहे, रेप क्रायसिस सेंटर म्हणून जे लंडनला आहे, तिथे जी काही एक आंतरराष्ट्रीय परिषद रेप विषयावर झाली होती, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की इफ यू कांट प्रिव्हेंट रेप देन एन्जॉय इट, असं त्यांनी जगातल्या स्त्रियांना सांगितलेलं आहे. म्हणजे ही खरं तर आपल्या पुरुषांची सगळ्यांचीच एक काय म्हणतो हेटाळणी पण आहे, किंवा पुरुषी प्रवृत्तीचा निषेध आहे एक प्रकारे मोठा, की तुम्ही स्त्रियांना असं सांगायला पाहिजे, असं तो म्हणतो की तुम्ही जर बलात्काराला विरोध करू शकत नाही तर तो एन्जॉय करा आणि विसरून जा. तुमच्या मर्जीविरुद्ध झालेली ती कृती आहे. तुमच्या हाताचा गैरवापर होतो, नाकाचा होतो, तुमच्या कानांचा होतो जेव्हा जास्तीचे आवाज ऐकावे लागतात, तसा एक गैरवापर झाला आहे असं म्हणा. हे समजावणं स्त्रियांना एका बाजूला सुरू आहे. मग त्या मुलीने जर ते शहाणपण दाखवलं असेल तर मग आपण तिच्याबद्दल असे आक्षेप घ्यायचे. तुम्ही म्हणता तसंच आहे, निर्दयी आहे सगळं. या सगळ्या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे दत्तात्रय गाडे, त्याच्याबद्दल खूप नवीन नवीन माहिती समोर येते, अर्थात माध्यमांमधून समोर येते की तो एक तर हॅबिच्युअल ऑफेंडर होता, त्याच्यावर 6 केसेस होत्या, त्यातल्या 5 केसेस या बायकांविरुद्ध होत्या, बायकांना धमकवणं असेल, लुटणं असेल. अशी अशी एक नवीन माहिती आता आलेली की तो लॉजच्या बाहेर बसायचा आणि तिथं बायकांना ऑर्डर करायचा, स्त्रियांना, आणि तिथून तो त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलिंग करायचा. तर हे सगळं असताना पोलीस तपासात त्यातल्या काही गोष्टी समोर आलेल्या आहेत का? पोलीस तपास कसा चालू याबद्दल तुमच्याकडे काय माहिती? आता तरी पोलीस तपास हा योग्य पद्धतीने सुरू आहे असं मला वाटते. आपण आत्ताच पोलीस तपासावर शंका घ्यायला नको, पण काही पातळ्यांवर असंवेदनशीलता पोलिसांनी दाखवली आहे, हे सुद्धा त्या संबंधित पोलिसांना मी सांगणार आहे. सगळ्या पोलिसांना बदनाम करणं बरोबर नाही, परंतु काही जण जसं मी म्हटलं असंवेदनशील वागलेले आहेत या प्रकरणामध्ये, तर त्याची जाणीव मात्र त्यांना झाली पाहिजे. पुन्हा त्यांनी या चुका करायला नको म्हणून, एवढ्यासाठी. बाकी मला वाटतं की पोलीस तपास हा चांगला सुरू आहे आणि आता त्यांनी DNA टेस्ट ते करणार आहेत, रक्त चाचण्या घेतलेल्या आहेत, त्यामुळे पुरावे संशोधन पण त्यांचं सुरू आहे की कुठून मिळवू शकतात पुरावे, आणि ते मला वाटतं की चांगल्या पद्धतीने सुरू आहे. त्यांनी असं काही आवाहन केलं इतर महिलांना देखील की ज्यांनी ज्या आरोपीच्या अत्याचाराला बळी पडल्यात आणि कधी पोलीस कंप्लेंट द्यायला त्यांच्यात हिंमत नव्हती, समोर आलेले नाहीत, त्यांना समोर वगैरे येण्याचं काही आवाहन केलं, किंवा अजून अशा काही केसेस बाहेर आल्यात तुमच्याकडे काय माहिती? नाही, मला माहिती नाही, पण आता या आरोपीबद्दल जे तुम्ही मगाशी पण म्हणत होता ते पत्रकार काही उगाचच म्हणत नाही, त्याच्याविरुद्ध FIR दाखल आहेतच आणि तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्यामुळे ह्या गोष्टी जो करतो तो माणूस कुटील कटकारस्थान करणारा असतो. आणि त्यामुळे आता दुसरी गोष्ट आली की त्याच्या अकाउंटमध्ये काहीतरी 250 रुपये आहे. आता हे पहा ना, आपण म्हणजे याच्यातून समजू शकतो ना 7,000 रुपये केव्हा दिले त्यांनी, कुठून दिले त्यांनी. त्यामुळे दुसरी गोष्ट, बॅग जी आता वसंतराव मोरे जे आहेत त्यांनी शिवसेनेचे, त्यांनी सांगितलं आज की बॅग ही 48 तासापेक्षा जास्त काळ पोलिसांकडेच होती त्या मुलीची, जी काही गावाला जाणार होती ती. मग त्या बॅग पोलिसांनी तपासली आहे ती बॅग, त्यांना कुठेही 7,000 रुपये असं काही सापडलं नाही. कशासाठी असं पसरवायचा हा मुद्दा आहे. आणि म्हणून जसं सलमान खानच्या केसमध्ये झालं होतं की गाडीमध्ये किती जण होते, काही जण म्हणणार 4 जण होते, काही जण म्हणणार 3 जण होते, काही जण म्हणणार सलमान खान गाडी चालवत होता, काही जण म्हणणार तो ड्रायव्हर चालवत होता, आणि असं म्हणून एक कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आरोपी सुटला पाहिजे. कारण ते बेनिफिट ऑफ डाऊट हे जे तत्त्व कायद्यामध्ये आहे, त्या शंकेच्या आधारे आरोपीची सुटका हे तयार करण्याचा हा अत्यंत असा कीव आणणारा प्रयत्न आहे.
की आज तुम्ही कोर्टात जाऊन काय नेमकं कोर्टात सांगितलेलं आहे किंवा काय निवेदन दिलेलं आहे आणि त्याचा एक केसवर काय म्हणजे पुढं काय होणार आहे? माझं म्हणणं एवढंच आहे की त्या मुलीला जे सध्या फ्रस्ट्रेशन आलेलं आहे ते बरंचसं या खोट्या प्रसारित होणाऱ्या बातम्यांमुळे आणि न्यूज चॅनलवरच्या व्हिडिओजमुळे आलेलं आहे. मी तिला हे पण सांगितलं की तू काही दिवस हे सगळं बघणं वाचणं बंद करून टाक. तू टी व्ही पहा, तू मन रमव तुझं दुसरीकडे. पण त्या मुलीला असं वाटणं आणि समाजामध्ये तशा प्रकारची चर्चा सुरू होणं हे घातक आहे. कारण की अशाने कुणीच न्याय मागण्यासाठी पुढे येणार नाही. एक प्रत्येक आता समजा तिने 17 ते 18 जणांना वेगवेगळ्या वेळेस सांगितलेलं आहे की तिच्यासोबत काय झालं. आता हा मोठा अन्याय आहे तिच्यावर, अत्याचार आहे एक प्रकारचा की नेहमी नेहमी तिला सांगावं लागणं प्रत्येकाला हे चुकीचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एक प्रक्रिया काहीतरी ठरवली पाहिजे. पोलिसांपैकी एक कोणी मुख्य असेल त्यांनी बसवायचं, काही लोकांना लिहून घ्यायचं, एकदाच तिचं स्टेटमेंट घ्यायचं. कोणी येणार पुन्हा विचारणार, हां आता मला सांग, आता मला सांग, आता वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना सांग. मग डॉक्टर म्हणणार मला सांगितलं, आता हे आमच्यासोबतचे महिला डॉक्टर त्यांना सांग. हे चांगलं नाही. त्यामुळे अशी प्रक्रिया काही कायद्यात नाही. मग कायद्यामध्ये लेखी असं नाही आहे की असं करून येऊन आपण असं करायचं का, हा मुद्दा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की व्हिक्टीम म्हणून आपण आयडेंटिफाय केलं तर त्याच्याकडे आपलं लक्ष वेधलं. आता मी कोर्टामध्ये हाच मुद्दा मांडलेला आहे की बऱ्याच वकिलांना, बऱ्याच लोकांना माहिती नाही की आपण अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी पसरवू शकत नाही. आणि ते बाहेर बोलतात काही पण सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. एक आहे तो 2020 मधला निर्णय आहे. जस्टिस गवई त्याचे प्रमुख होते. 3 न्यायाधीशांच्या बेंचने दिलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की मॅजिस्ट्रेटला अशा प्रकरणामध्ये लक्ष घालून ऑर्डर पास करण्याचे अधिकार आहे. आधी CRPCमध्ये कलम 144 होतं. त्याच्यानुसार न्यूसन्स होत असेल तर तो दूर करण्याचे हक्क न्यायालयाला आहे. आता त्याचंच नवीन जे BNSSमध्ये आलं आहे सेक्शन 163, त्यानुसार आम्ही मागणी केलेली आहे कोर्टाकडे की एक मनाई हुकूम काढा की मुलीच्या चारित्र्यहननाबद्दल कोणी काही वक्तव्य करणार नाही आणि तिच्या मनावर परिणाम होईल अशा प्रकारचं बोलणार नाही. एवढं तरी आपण मागणी करू शकतो. आता उद्या न्यायालयामध्ये त्याची सुनावणी आहे, ते काय होतात म्हणतात ते आपण बघू. हा खटला फास्ट ट्रॅकवर करण्याची काय मागणी वगैरे तुम्ही करणार आहात? मी हा प्रश्न काय विचारतोय, विधानसभेचं अधिवेशन आत्ता सुरू आहे. शक्ती कायदा हा गेले बऱ्याच वर्षापासून पेंडिंग आहे आणि शक्ती कायद्यातले एक तरतूद होतं की असे जर का गुन्हे झाले तर ते फास्ट ट्रॅकवर चालून लवकरात लवकर पीडितेला न्याय मिळावा. तशी काही मागणी तुम्ही करणार? वकिली क्षेत्रामध्ये माझे विचार हे अत्यंत वेगळे आणि नक्की आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट हे बोगस आहे असं माझं स्पष्ट मत. मी बिलकुल कधी फास्ट ट्रॅक कोर्टात कोणाला तरी केसेस चालवा असं म्हणणार नाही. कारण फास्ट ट्रॅक कोर्ट ही संकल्पनाच कायद्यात नाही. कायद्यामध्ये स्पेशल कोर्ट ही संकल्पना, स्पेशल कोर्ट ॲक्ट आहे आणि या केसेस स्पेशल कोर्टात चालल्या पाहिजे. फास्ट ट्रॅक जेव्हा करतात तेव्हा काय होते की दे जम्प ऑन द प्रोसिजर, की काही गोष्टी सोडून लवकर लवकर केस चालवायची, अशा घाईने केस चालवतात. इथे ती शिक्षा होताना दिसते लोकल लेवलवर. स्थानिक पातळीवरचे लोक आनंदी होतात, पेढे वाटतात, मग मीडियामधले लोक पेढे खाताना दाखवतात. पुढे हायकोर्टात केस जाते, सुप्रीम कोर्टात केस जाते, आरोपी सुटतात. आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनी सुद्धा याचा अभ्यास केलेला आहे. अनेक लोकांनी अभ्यास केला आहे की फास्ट ट्रॅक कोर्टमधले ॲक्सिडेंटल जस्टिस जे आहे ते सगळे त्यांनी काढले आणि त्यांनी तपासले. तेव्हा लक्षात आलं की फास्ट ट्रॅक कोर्टमधल्या जवळपास 74% केसेसमध्ये आरोपीच्या एकतर सुटका झालेल्या आहे किंवा शिक्षा कमी झालेल्या आहे. त्यामुळे परिणामकारकता जी आहे ती योग्य न्याय देण्यामध्ये आहे आणि ते खूप जलद गतीने काहीतरी करण्याचा जो प्रयत्न आहे. आणि राजकीयच मागणी झाली आजकाल. लोक पाट्यात घेऊन हे काढतात फास्ट ट्रॅक कोर्ट. म्हणजे त्यांना काय कळते तुम्ही सांगा. इकॉनॉमिक जो एक प्रश्न आहे की ज्युडिशरी चालवण्यासाठी पुरेसा पैसा नव्हता, त्यावेळेस आर्थिक तरतूद आटोक्यात आणण्यासाठी असं ठरवण्यात आलं की रिटायर्ड जजेसना जे कार्यरत होऊ शकतात, अजून रिटायर्ड झाले तरी ते तब्येत चांगली आहे, काम करू शकतात, त्यांना ॲडहॉक म्हणून नेमायचं आणि त्यांना पगार द्यायचा आणि त्यांनी मग ते कोर्ट चालवायचे. तेव्हा त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट करायचं असं म्हणून त्यांना घेतलं होतं. आता त्या सिस्टीमला आर्थिक याच्यामध्ये स्थान होतं, ते कायद्यात कधी नव्हतं. पण आता ते कायद्यात पण आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट ही संकल्पना खूप परिणामकारक आहे असं मला वाटत नाही. नक्कीच सर, धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि या केसमध्ये नक्की काय चालले त्याचे इन्साईट्स दिले. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया जरूर कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.